नवापुरात मंदिरातील वाढत्या चोरीमुळे हिंदू संघटना संतप्त, पोलिसांवर नाराजी। नवापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नवापूरमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भाविकांच्या श्रद्धेवरच घाला पडत असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी जोरदार मागणी विश्व हिंदू परिषद, देवगिरी प्रांत, जिल्हा नंदुरबार तसेच शहरातील विविध मंदिरांच्या संचालकांनी केली आहे। या संदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक नवापूर यांना निवेदन देण्यात आले। शहरातील गणपती मंदिर, रोकड्या हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सोमनाथ महादेव मंदिर आदी ठिकाणी अलीकडच्या काळात चोऱ्यांची मालिका सुरू असून चोरट्यांनी दानपेट्या फोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मंदिरांसारख्या पवित्र स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे असा सवाल उपस्थित करत संबंधितांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। या पार्श्वभूमीवर निवेदनाद्वारे काही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत। मंदिर परिसरात नियमित व वाढीव पोलीस गस्त ठेवावी, सर्व प्रमुख मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, मंदिर व्यवस्थापन समित्यांशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, तसेच चोऱ्यांमागील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। दरम्यान चोरीच्या घटनांवर वेळीच लगाम न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांकडून देण्यात आलाय। आता प्रशासन या प्रकरणी कितपत गंभीरतेने दखल घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। आदर्श नगरामध्ये महादेव मंदिर, नर्मदेश्वर, तिथून पण चोरी झालेली आहे। ज्या दिवशी ग्रहण होते त्या दिवशी मंदिर बंद असल्यावर आजूबाजूवाले कोण गेल्यानंतर समजलं की बाबा पेटी फुटलेली आहे। तर असं चोरांना थोडा लगाम लागायला पाहिजे की आतापर्यंत बरेच ट्रस्ट लोकांनी आता उसके गुनहगारों को पकड़ा जाना चाहिए और आगे इस तरह की कोई घटना न हो उसकी पूरी तकेदारी रखें और मंदिरों को पूर्ण सुरक्षा प्रदान करें। इसलिए हम ये आज निवेदन देने जा रहे हैं। जय श्री नवापूर शहरातील मंगलदास या परिसरातील श्री विघ्नहर्ता महादेव व हनुमान मंदिरात गेल्या महिन्यामध्ये दानपेटीची चोरी झालेली होती। त्यातून काही रोख रक्कम चोराने सोबत नेली। चोराचे CCTV फुटेज आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। पोलिसांकडे आम्ही रीतसर तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास हा लागलेला नाही। चोरी कोणी केली हे कळालेलं नाही। पोलिसांना आम्ही एक विनंती वजा आवाहन पण करू इच्छितो की या शहरामध्ये वारंवार या धार्मिक स्थळांवरती ज्या काही चोरीच्या घटना होतात तर चोराला लवकरात लवकर पकडून या अशा घटना बंद कराव्यात किंवा पोलीस संरक्षण किंवा गस्त ही धार्मिक परिसरामध्ये वाढावी अशी आम्ही एक मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीने मागणी करत आहोत। मंदिर पर चोरी हुई थी, उस टाइम पे हमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी क्या भाई उस टाइम पे चोर ढूंढ रहे तो 4-5 मंदिर में जो चोरी हुई वो बच जाती। उस टाइम पे भी प्रशासन ने कुछ ध्यान नहीं दिया। मेहरबानी करके प्रशासन ध्यान देकर चोर को जल्दी से जल्दी पकड़े। सचिव सतीश लाड, आमच्या गणपती मंदिरात 2-3 दिवसाआधी चोरी झाली। त्या चोरीमध्ये चांदीचे मुकुट, चांदीचे छत्र आणि 2 चांदीचे सिंहासन मुलामा दिलेले असे लंपास झाले। आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे, मग तरी पोलीस प्रशासनाने त्वरित त्याची तपास करून आम्हाला त्याची वस्तू आम्हाला मिळण्यास नम्र विनंती आहे। मंदिर गणेशशिल इथं गेल्या 8 दिवसापहिले चोरी झालेली आहे। सदस्य चोर आतापर्यंत पकडला गेलेला नाही। प्रशासनाने याच्यात गंभीर पावलं उचलावी आणि लवकरात लवकर चोराला पकडून ही साखळी तात्काळ जेल बंद करावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो। CCTV कॅमेरा नसल्यामुळं आम्हाला पोलिसांनी फरियाद सुद्धा घेतली नाही। आमच्या इथले 3 व्यक्ती गेले होते गणेशमधले कंप्लेंट द्यायला, तर त्यांनी कंप्लेंट सुद्धा घेतली नाही। सदरील चोर हा लवकरात लवकर पकडण्यात यावा हे नम्र विनंती। आणि परत आमच्या इथं CCTV नसल्यामुळं बाकीचे जे CCTV कॅमेऱ्यात आलेले आहेत, पोलीस प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।